आपलं हक्काचं घर, तेही मुंबईसारख्या शहरात असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. तर गेल्या काही महिन्यांमध्ये मनोरंजन विश्वातील बऱ्याच कलाकारांची स्वप्नपूर्ती झाली. अभिनेता प्रसाद ओक, अश्विनी कासा, ऋतुजा बागवे, मयुरी वाघ अशा अनेक कलाकारांनी त्यांचं हक्काचं घर घेतलं. यामध्ये आता आणखीन एका कलाकाराची इच्छा पूर्ण झाली आहे. हा अभिनेता आहे हास्य जत्रा फेम रोहित माने, म्हणजेच सावत्या. साताऱ्याच्या रोहित मानेने अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख बनवण्यासाठी बरेच कष्ट घेतले. त्याने स्वतःच्या बळावर घर घेतलंय. सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेअर करत कॅप्शन मध्ये त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी साताऱ्यात जन्माला आलो, तिथेच वाढलो. माझे वडील कामानिमित्त मुंबईत असायचे आणि आम्ही गावी. कुटुंबापासून किती दिवस लांब राहायचं म्हणून माझ्या बाबांनी आम्हाला मुंबईत आणलं. लहानपणापासून आम्ही बऱ्याच घरांमध्ये राहिलो. काही घरं आवडत नसतानाही नाईलाज म्हणून राहावं लागलं आणि काही घरं खूप आवडत असतानाही नाईलाज म्हणून सोडावी लागली. त्या सगळ्या प्रवासात एक स्वप्न कायम सोबत असायचं आणि ते म्हणजे स्वतःचं हक्काचं घर असावं, जे नाईलाजाने म्हणून सोडावं लागणार नाही आणि मनासारखं सजवता येईल. बरं, त्यात निवडलेलं क्षेत्र इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की कधी घर घेण्याची हिंमतही झाली नाही. पण श्रद्धा, तुझ्यासोबत लग्न झालं आणि ज्या हिमतीने तू सगळं हातात घेतलंस त्यामुळेच हे शक्य झालंय. ही हिंमत आम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने दिली. आता मी हक्काने सांगू शकतो, होय, हे आमचं घर आहे. स्वप्नपूर्तीचा हाच तो अनुभव. या सगळ्यात माझे आई वडील, माझे सासू सासरे यांनी कायमच आम्हाला दिलेली साथ मी कधीच विसरू शकणार नाही. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम आमच्या सोबत असू द्या. कायम असंच प्रेम करत राहा. या प्रवासात सोबत असणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. एका स्वप्नाचा प्रवास पूर्ण होतोय पुढच्या स्वप्नाकडे जाण्याचा ध्यास ठेवून, असं म्हणत रोहित व्यक्त झाला. रोहितचं राजश्री मराठी शोबज कडून मनपूर्वक अभिनंदन. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.